अमेरिका इराण युद्धाचा सोलापुरातील द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका. परदेशामध्ये निर्यात होणारे 400 टनापेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्ये पडून. पाणी द्या अन्यथा वन विभाग कार्यालयाला घेरू. मेळघाटातून बच्चू कडूंचा सरकारला इशारा. आदिवासी प्रश्नांबाबत बच्चू कडू आक्रमक. मेळघाटामधील आदिवासी पाण्यापासून वंचित. नाशिकमध्ये स्वीकृतसाठी इच्छुकांची गर्दी. स्वीकृतसाठी भाजपकडे 500 इच्छुकांचे अर्ज. 6 जागांसाठी भाजपकडून 500 जण इच्छुक. नाशिक मनपामध्ये एकूण 10 स्वीकृत नगरसेवक होणार. जळगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का. माजी खासदार उन्मेष पाटील धनुष्यबाण हाती घेणार. 6 मार्चला मुंबईमध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार. कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आर्थिक वर्ष 2025-26 साठी ईपीएफवर 8.25% व्याजदर कायम. व्याजदरात कपात नाही. वसईमध्ये भरधाव कार गर्दीमध्ये शिरली. दुर्घटनेमध्ये 5 ते 6 जण जखमी. एक महिला गंभीर जखमी. वसईच्या मौर्या नगर भागातील घटना. सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये धुळवडीचा उत्साह. राजवाडी काठे होळी उत्सवामध्ये साजरी. पारंपरिक वाद्यांच्या तालावर थिरकलं गाव. ओडिशाच्या पुरी शहरामध्ये परदेशी पाहुणेही रंगले. स्थानिक नागरिकांसोबत पर्यटकांनीही घेतला रंगोत्सवाचा आनंद. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतही शिमगोत्सवामध्ये सहभागी. पालिया त्यांच्या मूळ गावी ढोल ताशा वाजवत ग्रामस्थांसह होळी सणाचा आनंद लुटला. देवभैरीच्या शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात. उदय सामंतांनी ग्रामदेवतेचं घेतलं दर्शन. कोकणामध्ये मोठ्या उत्साहात शिमगा उत्सव शिगेला. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आगवे गावची ग्रामदेवत श्रीदेव रवळनाथ धनीन जुगाई पालखी खांद्यावर घेऊन नाचवली. कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम. रत्नागिरीच्या कळंबस्ते गावात शिमगोत्सव साजरा. पुढील 8 दिवस ग्रामदेवतेची पालखी घरोघरी जाणार. ढोल ताशांच्या गजरात स्वागत. वाशिम शहरासह जिल्ह्यात धुळवडीचा उत्साह. तरुण वृद्ध महिला आणि लहान मुलांकडून मोठ्या आनंदामध्ये धुळवड साजरी. सर्वत्र रंगांची उधळण. अनेक ठिकाणी नाचगाणी आणि आनंदाचं वातावरण. केवळ तरुणाईमध्येच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांमध्येही होळीचा उत्साह. शिवाजी पार्कच्या आजी आजोबा उद्यानात गाण्याच्या तालावर डान्स करत ज्येष्ठ नागरिकांनी धुळवडीचा आनंद घेतला. पुण्यामध्ये भोई प्रतिष्ठानतर्फे विशेष मुलांसाठी रंग बरसे कार्यक्रमाचं आयोजन. विशेष मुलांसोबत सर्वपक्षीय राजकीय नेतेही रंग खेळत. मागील 31 वर्षांपासून पुण्यात रंग बरसे ही आगळीवेगळी धुळवड साजरी. तुळजाभवानी देवीला सोवळ्यामध्ये ठेवलं जाणार. चंद्रग्रहण कालावधीमध्ये देवीला सोवळ्यात ठेवणार. ग्रहणात मूर्ती सोवळ्यात गुंडाळण्याची परंपरा. चंद्रग्रहणामुळे देवीच्या पूजा विधीतही बदल. चंद्रग्रहणादरम्यान साई दर्शन बंद राहणार. दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:48 साई दर्शन बंद राहणार. ग्रहण काळात साई समाधीवर तुळशीपत्र ठेवण्यात येणार. ग्रहण संपल्यानंतर मंगल स्नान आणि धूप आरतीनंतर दर्शन पूर्ववत सुरू होणार. बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असलेली होळी तांड्यासह शहरी भागातही उत्साहात साजरी. बंजारा समाजात होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व. अमरावतीतील तांड्यांमध्ये होळी पूजनानंतर परंपरेनुसार रंगांची उधळ आणि लेंगी नृत्यावर धरला ठिकाण. नाशिकमध्ये 300 वर्षांची वीर परंपरा. धुळवडीच्या निमित्त नाशिकमध्ये मिरवणूक. चव्हाटा परिसरापासून मिरवणूक सुरू होणार. बालवीरांकडून वीर नाचवण्याची अनोखी परंपरा.